दीपनगर येथे सुरू असलेल्या उपोषणाच्या 12व्या दिवशी आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत त्यांच्या मागण्यांची सविस्तर माहिती जाणून घेतली। प्रसंगी आज उपोषणाचा 12वा दिवस असून या तरुणांची अवस्था अत्यंत गंभीर असून प्रशासन आणि संबंधित यंत्रणेकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले। दीपनगर महावितरणच्या कामांमध्ये कंत्राटदारामार्फत होत असलेल्या प्रकारांबाबत अनेक तक्रारी करूनही संबंधित ठेकेदारालाच पुन्हा 2 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आल्याने कष्ट करून प्रामाणिकपणे रोजगार मिळवून पाहणाऱ्या तरुणांना न्याय मिळावा यासाठी मी उद्या सभागृहात हा प्रश्न उपस्थित करणार असून माननीय मुख्यमंत्र्यांकडे सखोल चौकशीची मागणी करणार आहे। संबंधितांमार्फत होत असलेले शोषण थांबवण्यासाठी शासनाने तातडीत पावले उचलावीत। दरम्यान आमदार चंद्रकांत पाटील यांच्या भेटीमुळे उपोषणकर्त्यांना दिलासा मिळाला असून आता शासन याबाबत कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट महान्यूज 19 भुसावळ। आता 12वा दिवस या मुलांच्या उपोषणाचा आहे आणि एमएससीबीच्या म्हटल्यापेक्षा या पारेषणच्या निर्मितीच्या या कार्यालयाच्या बाहेर 220च्या बाहेर हे मुलं 12 दिवसापासून बसले। अशा पद्धतीचं ऊन आहे, पाऊस आहे। अशा पद्धतीमध्ये ह्या लोकांच्या संदर्भामध्ये इतकी अनाठाई त्यांची अवस्था इतकी डेंजर आहे आणि हे दुर्लक्षामुळे यांच्याला मला असं वाटतं की ते कॉन्ट्रॅक्टरच्या पूर्ण दबावाखाली आहे। एसपी एंटरप्राइजेसच्या माध्यमातून जे काम इथे ऑपरेशनचं काम इथे राखेच्या बाबतीत केलं जातं तर गेल्या 15 वर्षापासून तो कॉन्ट्रॅक्टर आहे आणि त्यांनी कशा पद्धतीत वेळोवेळी यांच्यावर अन्याय केला। 27,000 रुपये कुशल कामगारांची सॅलरी काढायची आणि त्यांच्या हातात 8,000 रुपये टिकवायचे। अशा पद्धती कागदोपत्री सगळे पुरावे यांच्याकडे असतानाही आज सी म्हणता हे माझ्या हातात नाही, उद्या सी म्हणता मी याच्यामध्ये काहीतरी करतो। 4 वेळा इथे काही लोक आले, त्यांच्या माध्यमातून आंदोलन संपवण्याचा प्रयत्न झाला, पण ते कॉन्ट्रॅक्टर काही ऐकायला तयार नाही आहे। कॉन्ट्रॅक्टर अधिकाऱ्यांच्या वरचा झाला, वरचढ झाला, त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टर कुठेतरी अधिकारी कुठेतरी कॉन्ट्रॅक्टरला दबले आहे किंवा त्याच्यावरून काही घेऊन देऊन व्यवहार चालला आहे। अशा पद्धतीचे चित्र आज पहिल्यांदा मला दिसतं आहे। मी पहिल्यांदाच इथे आलो आहे आणि इथे येऊन पहिल्यांदा ही अवस्था पाहतो। हजारो कामगार आज या दीपनगर प्रकल्पामध्ये काम करून ही वीज निर्मिती करत असतात। खऱ्या अर्थाने ठेकेदार पोचले आणि कामगारांचं शोषण होतं आहे हे पहिल्यांदा मी इथे बघितलेलं आहे। कागदोपत्री त्यांच्याकडे इतके एव्हिडन्स आहे की उद्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसमोर मी ते सादर करेल, सभागृहातही विषय ठेवेल आणि त्या माध्यमातून हे खऱ्या अर्थाने कॉन्ट्रॅक्टर जाऊ द्या, अधिकाऱ्यांच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने कशा पद्धती पिळवणूक या लोकांची होते, अधिकारी कसे हात वर करताय। 12 दिवसापासून काही तरुण इथे बसले। आता एकाचं CO2 विड्रॉल झालेला आहे, ऑक्सिजन कमी झालेलं आहे, टेम्परेचर आलेलं आहे, ब्लड प्रेशर कमी झालेलं आहे। 12 दिवसांत तरुण इथे त्यांच्या जीवाची परवानगी आहे की त्या जीवाची पर्वा आहे की नाही? आणि मग अशा अवस्थेमध्ये इतक्या अनावस्था जर यांची असेल, इतकं दुर्लक्ष जर हे करत असतील तर कॉन्ट्रॅक्टरला तर करतच बसू। कॉन्ट्रॅक्टर त्याला गती काढू शकतो आपण, त्याच्यावर कारवाई करू शकतो, पण जे शासनाचा पगार घेऊन प्रशासकीय काम करण्याची शपथ घेऊन इथे आलेले आहे, जे लोकसेवक आहे, ते खऱ्या अर्थाने किती भयंकर भ्रष्टाचारी आहे हे या निमित्तानं दिसतं आहे। ह्या संदर्भात अनेक तक्रारी केल्यावर मी एसपी एंटरप्राइजेसला परत नव्याने रिन्युएशन द्यायचं, 2 महिन्याचं एक्सटेन्शन द्यायचं की तू 2 महिने काम कर, हे या सीईने केलेलं आहे। आज सी इथे नाही आहे, त्यांनी ते तुमचे ते DY पाठवले, ते काय त्यांचे काय पदनाम असेल ते पाठवले, पण तेही बिलकुल त्यांच्या गोल गोष्टी सगळ्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवतो, कॉन्ट्रॅक्टर येतो, हे कॉन्ट्रॅक्टर त्यांचा मालक झाल्यासारखी परिस्थिती या प्रकल्पात निर्माण झालेली आहे। अशी परिस्थिती इंग्रजांच्या काळात होती, आज तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे। खऱ्या अर्थाने याच्यावर आघात घालून तरुणांना जे अतिशय कष्टाने काम करून 2 पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांना न्याय मिळाला पाहिजे। याच्यासाठी मी उद्या सभागृहात प्रश्न मांडेल, माननीय मुख्यमंत्र्यांसमोरही ठेवेल आणि याची SIT चौकशी लावून या लोकांच्या माध्यमातून होणारी पिळवणूक थांबवण्याचा निश्चित प्रयत्न करेल।